आहे गावदेवी अंजूर बी प्रथम बॅटिंग करणारी ही टीम आहे. कारण दोन्ही टीम कर्णधार फार चांगली प्रतिक्रिया दिली, 100% देण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर मात्र बॅटिंग करायची असताना टॉस देखील जिंकला गावदेवी अंजूर बी या संघानं. याच्या अगोदरची मॅच आपण पाहिली, जयदुर्ग अंजूर ए हा संघ जिंकलेला आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली, हायेस्ट पार्टनरशिप आतापर्यंत या हंगामामध्ये जी पहिली पार्टनरशिप प्रकाश गोलप आणि वैभव खंजोडी यांच्या वतीने ती पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग. या दरम्यान पहिला बॉल आहे, जबरदस्त स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला आहे आणि शेवटच्या मोमेंटला मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सुरुवात पाहायला मिळते, जबरदस्त सुरुवात, अटॅक काउंटरला सुरुवात पाहायला मिळाली. जितेश आणि राहुल टॉप ऑर्डर करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र पहिल्या बॉलवर घणाघाती प्रहार सुरुवात दमदार पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र तंत्रशुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेगवर बॉल आदळला आणि पंचाने लगेचच सिग्नल दिलाय की हा बॉल लेगवर आदळला, लेग बायच्या रूपाने सिग्नल धा मिळेल. खरं सचिन 11 बिहार टीममध्ये प्रथमतः प्राधान्य गोलंदाजीमध्ये गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. यशकडे देखील फार चांगलं व्हेरिएशन आहे. यावेळी देखील जबरदस्त बॉल हाताळलाय, अगदी कमी रनअप आहे परंतु तेच तर वेगवान बॉल हाताळण्यामध्ये माहीर आहे. अशातच मात्र स्विंग करणं, त्याच्यानंतर एक्झॅक्ट बॉल जसा पडला ना की मात्र अगदी बाहेरच्या बाजूने वलन घेणारा स्विंग फार चांगला त्याच्याकडे आहे. परंतु तिसरा बॉल देखील चांगल्या लेंथ लाईनमध्ये हाताळला होता. त्यानंतर मात्र कपिल घाटाल, यशवंत आहेत, फार चांगला अनुभव त्यांच्याकडे देखील आहे, चांगला क्रिकेट ते देखील खेळलेत. आज देखील ती अपेक्षा असेल, परंतु संजय घाटाल, संदीप घाटाल हे देखील महत्त्वपूर्ण टीम आणि त्यांच्या संघाला पुढे घेऊन जाण्याकरता त्यांची देखील महत्त्वाची भूमिका नेहमीच राहिली. संदीप घाटाल असतील, तदनंतर संजयजी घाटाल असतील, परंतु काही दिवसांपूर्वी त्यांची पिताश्री त्यांचं निधन झालं आणि काल जो उत्तरची क्रिया होती ती देखील कालच्या दिवसामध्ये पार पाडली. त्याच अनुषंगाने मात्र आजच्या दिवसामध्ये आणि या सुरुवातीच्या टुर्नामेंटमध्ये मात्र ते उपस्थित राहिले नाही आहेत. कारण संजय घाटाल यांची प्रमुख उपस्थिती जर आपण बघितली तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी फार चांगली पंचगिरी त्यांनी देखील निभावलेली आहे. गतवर्षी गेली कित्येक वर्ष झाली, परंतु या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झाले नाही आहेत. आणि त्यानंतर मात्र संदीप घाटाल असतील आणि संजय घाटाल हे देखील इन ॲक्शनमध्ये आज नाही आहेत, परंतु लेगबार बॉल जसा आदळला त्यानंतर मात्र अगदी एक सिंगल धाव मात्र मेंटेन केली आणि एका सिंगलने स्कोरबोर्ड जो आहे तो देखील हलवरमाने पुढे जाईल. म्हणजे गावदेवी अंजूर बी आणि प्रथम बॅटिंग करायची आहे आणि त्यांच्या टीमच्या कर्णधारांनी देखील सांगितलं की प्रत्येक आमची प्रॅक्टिस नाही आहे, परंतु जास्तीत जास्त टार्गेट मात्र कसं सेट करता येईल याकरिता आम्ही प्रथम बॅटिंग घेतलेलं आहे. परंतु पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या धाबा आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या जातात 10. चांगली टोटल आहे, डबल डिजिटलमध्ये धावसंख्येने एंटर झालं, 10 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. परंतु यश याच्या वतीने गोलंदाजी जर चांगली राहिली, परंतु येणार ओव्हर क्रमांक 2 मात्र कसं असेल.
दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीमध्ये ओव्हर क्रमांक 2 हाताळण्याकरिता कपिल घाटाल सज्ज झाले. कारण ज्या वेळेला मात्र टॉप ऑर्डरची जोडी झटपट क्रिकेट आहे. झटपट क्रिकेटमध्ये टॉप ऑर्डरची जोडी फार महत्त्वपूर्ण. ज्यावेळेला धावा बनल्या जातात त्यावेळेला मात्र समोरच्या संघावर आपण प्रभावित होणारी ती कामगिरी नेहमीच आपण अनुभवली. परंतु आज टॉप ऑर्डर करण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगली पार्टनरशिप जोडली. चांगली साजेदार धावा मात्र येत आहे. कारण या मैदानावर आपण बघितलं तर रनचेसमध्ये 20 धावा, त्यानंतर मात्र 27 धावा, 24 धावा बनवणं सुद्धा मुश्किल झालं. परंतु मागील मॅच आपण पाहिली की त्यामध्ये सर्वाधिक हायेस्ट धावा या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. परंतु या वेळेला त्रिफलाची क्लीन बोल्ड. अगदी सह्याद्रीच्या मंदागडी या पर्वत रांगेच्या खुशीमध्ये वसलेलं हे मैदान आणि सागरी डोंगरी आणि नांगरी अंग असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून खऱ्या अर्थाने 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. कारण कोकणच्या उत्तर भागात असलेला हा पालघर जिल्हा पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा आणि याच सह्याद्री पर्वतरांगेच्या खुशीमध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे मैदान खऱ्या अर्थाने वाडा तालुका, पालघर जिल्हा, वाडा तालुका आणि गाव लोहपे या लोहपे गावाच्या क्रीडांगणावर एक दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी धमाका दैदिप्यमान सोहळा हा मात्र आपल्याला पार पाडत असताना पाहायला मिळतोय. इथे देखील बॉल चांगला आहे. हाफ द क्वेश्चन मार्क विचारलंय. पंचांनी फिंगर अप केलंय. LBW विकेट. म्हणजे 10 धावा लागल्याच्या नंतर पार्टनरशिप मात्र चांगली जोडली होती. पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम केलं गोलंदाज कपिल घाटाळने. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव त्याने खर्च केली. दुसऱ्या बॉलवर विकेट घेतला. तिसऱ्या चेंडूवर निर्धाव डॉट बॉल फेकला आणि त्यानंतर मात्र चौथ्या बॉलवर देखील जबरदस्त फ्लॅश पॅडवर जसा मात्र बॉल आदळला ना तसं मात्र अगदी पंच देखील तिकडे बारके लक्ष भेटतात की बरोबर मधल्या स्टिकला हा बॉल लेगवर आदळलाय का आणि त्याच्यानंतर मात्र फिंगर अप केलं. म्हणजे पार्टनरशिप तोडण्याचं काम कपिल घाटाळने केलंय. इथे मात्र किशोर गेल्याबरोबर प्रहार तर केलाय. पाहावा लागेल. मिस्टर पटका आहे बॉल हवेमध्ये. कॅच ड्रॉप झेल मात्र सोडलेला आहे. बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये फाईन लेग दिशेने फिल्डर आहेत. बॉलच्या रेंज मध्ये पोहोचली देखील होते परंतु त्याने हा झेल सोडलेला आहे. तर किशोर देखील रिव्हर्सचे फटके मारण्यामध्ये फार माहीर आहे. परंतु या वेळेला शेवटचा बॉल असेल आणि धावा ज्या आहेत त्या देखील 13 धावा. आतापर्यंत 3 धावा फक्त षटकामध्ये खर्च केलेला आहे कपिलने. जबरदस्त गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. स्ट्राईटम राऊंड द विकेटने यावेळेला मात्र ऑन साइडला उडवले पुणे शेत मिस्टर पटकाय. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. दरम्यान कुठल्याही प्रकार चुकी न करता चांगला झेल पकडलाय आणि किशोर इज गॉन. आणखी एक धक्का. तर 13 धावसंख्या स्कोर बोर्डवर जॉईन झाली. 13 रन आणि त्यानंतर 2 षटकं संपलेले आहेत. म्हणजे येणार
हे शेवटचं षटक आहे. डेट ओव्हरला सुरुवात केली जाणार आहे. पवन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु संदीप घाटाल आणि त्यानंतर मात्र संजय घाटाल यांची अनुपस्थिती. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा संघ आज खेळतोय. फार अग्निपरीक्षा असणार आहे. कारण फलंदाज गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजी जर चांगली राहिली, पहिलं षटक थोडंसं महागडं खर्चिक षटक ठरलं आणि त्याच्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन केलं, चांगलं कमबॅक केलं कपिलने. यावेळी देखील ऑन साईडला पटका चांगला डेअर केलाय. परत फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोपर्यंत बॉल उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली जाते. म्हणजे एक सिंगलने 14 अंकांवर जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड. म्हणजे प्रत्येक धाव जी आहे ती इथनं पुढे फार निर्णायक असेल, महत्वाची असेल. आहे गावदेवी अंजीर बी या टीम करिता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा माणूस ठेवावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल अगदी करण्याचा प्रयत्न, परंतु इथे कपिल थोडीशी चुकी करतोय. कारण जवळपास लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, कारण लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अंदाज घेता आला नाहीये. भरपूर वेळ बॉल हवेमध्ये असताना थोडंसं पुढे गेला आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे बॉलच्या रेंजमध्ये पोहोचले होते, परंतु बॉल जसं खाली येतोय ना त्याच्यानंतर मात्र थोडंसं कपिल पुढे गेला. अंदाज चुकीचा ठरल्यानंतर अन्यथा हा देखील झेल होऊ शकला असता. परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्यांच्यावर देखील 2 धावा. अंकित देखील 16 रन बनलेले आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साइडला पिक तर केलाय, पाहावं लागेल. मिड विकेटला मुकेश. फिल्डिंग मात्र चांगली झाली. जोपर्यंत बॉल कॅरी केला तोपर्यंत एक सिंगल धाव ऑलमोस्ट कंप्लीट झाली आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. सिंगलने 17 या अंकांवर पोहोचलाय. यावेळी देखील फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. पुणे शेत हवीच दॅट प्रश्न विचारलाय. पंचांकडे अपील विश्वास आहे आणि फ्लॅश पॅडवर बॉल आदळल्यानंतर मात्र LBW विकेट. बघितलं 4 चेंडूचा खेळ सुद्धा झालेला आहे आणि पवनने देखील फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. एक महत्त्वपूर्ण गती टिपण्यामध्ये त्यांना देखील यश आलंय. परंतु उर्वरित 2 चेंडूंचा जो खेळ बाकी आहे ना, या 2 चेंडूमध्ये अगदी पूर्णपणे प्रयत्न असेल की कमीत कमी धावा आणि फलंदाजांचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा बनल्या कशा जातील या 2 चेंडूंमध्ये. परंतु फिल्डर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये फार वेगाने पुढे आले होते पवन. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट लॉंग ऑनला. मात्र जोपर्यंत कपिल घाटाल पोहोचला तोपर्यंत चांगल्या प्रकारे बॉल टेक केला आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावा अंकित झाल्या. म्हणजे 19 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. काही वेळी लो स्कोरच्या मॅचेस देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि लो स्कोरच्या मॅचेस देखील इथे फार अगदी रोमांचक बनलेल्या आहेत. आता 4था दिवस आपण पाहिला. यावेळी देखील थोडंसं बॉल शरीरावर आदळला आणि आदळल्याच्यानंतर मात्र फ्लाय स्लिपला जसं ट्रॅक झाला ना त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव आली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुद्धा बाद झाले आणि त्यानंतर मात्र एक सिंगलने धाव फलक हा पुढे पोहोचला 20 या अंकांवर. म्हणजे येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये 21 आहे. टार्गेट लक्ष्य सेट केलं ते 21 धावांचं. चला या पुढील 2 टीम कर्णधार आपण यायचं आहे. आई कालिका माता गाणे आणि जयदुर्गा अंजुरे टीम कर्णधार आपण या टॉससाठी या. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. जाऊया सन्मान श्री प्रशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे. आपल्या शुभ असते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना 3 षटकाचा असं लक्षात घ्या. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत जयदुर्गा अंजूर
ये संघाचा कॅप्टन वैभव आमच्या समेत जोडले जातात. प्रशांतजी पाटील साहेब देखील आमच्या समेत जोडले जातात. गाणी संघाचा कॅप्टन तेजस आपल्या समेत जोडले जातात. 3 षटकाचा सामना असेल. कॉल करणार आहे गाणी संघाचा कॅप्टन तेजस. छाप असा त्यांनी आवाज दिलेले आणि छापच पडलेले आहे. थँक्यू सो मच प्रशांतजी पाटील साहेब. थँक्यू सो मच. आपण जाऊन बसून घ्यायचं आहे. तर गाणी संघाचं कॅप्टन तेजसने नाणेफेकी जिंकले. तेजस काय निर्णय असेल सामना 3 षटकाचा आहे. फलंदाजी घेण्यामागचं काही कारण खास? प्रॅक्टिस नाही आहे आमची, पहिलीच मॅच खेळतो या सीझनची, म्हणून पहिले फलंदाजी करू आम्ही. तुमच्या माहितीसाठी कदाचित मागचा सामना बघितला असेल जयदुर्ग अंजूर संघाचा, कारण अप्रतिम अफलातून बॅटिंग बघायला मिळाली. काहीतरी 67 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. म्हणजे बॅटिंग युनिट खूप सुरेख आहे या संघाकडं. मग तुमचं काय मनसुबा असेल, किती धावफर जाण्याचा प्रयत्न असेल साधारण? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यांची बॅटिंग खूप चांगली आहे, आम्ही बघितली मागची मॅच, त्या हिशोबाने आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. मग कोणाकडनं जास्त अपेक्षा असेल चांगली बॅटिंग करण्यासाठी? सध्या प्रॅक्टिस नाही आहे म्हणून कोणाला काय बोलू शकत नाही. प्रत्येकजण आपला 100% देण्याचा प्रयत्न करेल ग्राउंडमध्ये. कसं वाटतं तेजस, तुम्ही आलात हे आई गावदी लोपेचं आयोजन पाहिलं, त्यांच्या आयोजनाविषयी काही सांगशील? पहिलीच टुर्नामेंट आहे असोसिएशनची, खूप चांगलं आयोजन दिसतंय. 4 दिवस झाले आम्ही मॅच बघतोय आणि त्यांनी त्या आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांच्या मनापासून आभार. थँक्यू सो मच तेजस. खूप छान प्रतिक्रिया आपण ऐकली. गाणी संघाचा कॅप्टन तेजसकडे आपण जाऊया कॅप्टन वैभवकडे. वैभव कमाल केली मात्र पहिल्या मॅचमध्ये, काय सांगशील? कारण कोणते असं विचार मनामध्ये होते ते अशी अफलातून बॅटिंग करताना दोघे फलंदाज दिसले? एक अशी होती की टीम मला आमच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. काय सांगशील विकेटविषयी? बॅटिंगसाठी अनुकूल आहे की गोलंदाजसाठी? बॅटिंगसाठी चांगली आणि गोलंदाजी पण चांगलीसाठी. मोसमाची सुरुवात चांगलीच होते, विजय संपादक केले पहिल्या सामन्यामध्ये, आणि तसंही तुमच्या माध्यमातून देखील अप्रतिम बॅटिंग बघायला मिळाली. मग प्रकाश गोलप आणि तू स्वतः वगळता इतर कोण बॅटर असतील की त्यांच्याकडे तुला अपेक्षा असतील चांगली बॅटिंगची? राहुल पागी, प्रतीक आहे आणि भरपूर असे विजय पाठारे, नवनाथ जनाटे आहे. एन्जॉय करतो ही स्पर्धा? होय होय. थँक्यू सो मच वैभव, तुला देखील देतो खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर नाणेफेकी जिंकले नक्कीच श्रीकालिका माता गाणी संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अंजूर संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित आहे. ओ टू कॉमेंट बॉक्स. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. कपिल घाटाल आणि त्याच्या संबित यश. फार मोठी जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजांवर. पहिलाच बॉल आहे, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता कारण गावदेवी अंजूर बी संघाला परिपूर्ण परिपाक होऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण एखाद्या बुद्धिबळाचा आपण खेळ खेळतोय ना, त्यावेळेला एखादी चाल सुद्धा आपल्याला मागे घ्यावी लागते. कारण आयुष्यात वाटचाल करत असताना कधी कधी काही वेळेला पावलं देखील आपल्याला मागे वळवावी लागत असतात, पण एखादं पाऊल मागे घेणं म्हणजे हार नाही. तर कारण 4 पावले आपण मागे आलो ना, आणि 4 पावले मागे आल्याशिवाय आपल्याला लांब उडी मारता देखील येत नसते. परंतु पहिला बॉल आहे, हलकाचा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याकरता खऱ्या अर्थाने एखाद्या वेळेला विजय गोलंदाजीमध्ये आहेत. गोलंदाजी देखील तेवढी चांगली आहे आई गावदेवी अंजूर पिया संघाकडे. परंतु या वेळेला काय जबरदस्त झेल पकडलाय, अप्रतिम झेल, सुपर झेल, आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजाला पेल. कपिल घाटाल इज गॉन. एकवीस धावांची टोटल आहे. 20 धावा बनवल्या. 21 धावांचं लक्ष असताना
पहिला बॉल डॉट गेला, दुसऱ्या बॉलवर अटॅक केला होता, त्याच्यानंतर मात्र रनिंग अप मध्ये जबरदस्त झेल पकडला. आणि म्हणून म्हणतात ना की एखाद्या वेळेला तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही हरलात असा विचार करू नका, कारण एखादा प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतो, मॅच जिंकू शकतो. फक्त प्रयत्न सोडू नका. 21 धावा जरी सुद्धा असल्या तरी मात्र रनचेस मध्ये याच धावा मात्र कशा पद्धतीने पार पाडल्या जातील यावेळेला देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिला बॉल ठेवले कपिल गटाल स्टेप आउट केलं होतं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा बॉल देखील मागे ठेवला होता चांगल्या लेंथ लाईन मध्ये. कारण बॉल एक परिपूर्ण ज्यावेळेला तुम्ही एखादा मोठा फटका यूज करता ना त्यावेळेला बॉलची लाईन मध्ये जाणं अपेक्षित असतं, बॉलवर रिंबर करणं, फोकस करणं. परंतु 3 चेंडूमध्ये यावेळेला मात्र हा देखील बॉल डॉट. सुपर बॉलिंग, काय जबरदस्त लाईन पकडली. कारण फलंदाजा स्टँड पहा, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी देखील तेवढी चांगली पाहायला मिळते आपल्याला. 21 धावांचं लक्ष असताना कारण काय कस धरलंय गोलंदाजीमध्ये. विजय स्ट्रायटर मुहूर्त देखील 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत, एकही सुद्धा धाव खर्च केली नाही. 5व्या क्रमांकाचा बॉल अगदी वेट फॉर वॉच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅलन्स झाला नाही. हलकीशी बॅटची कडा घेतली, अस्त्यांच्या मागे पकडला हा झेल आणि दुसरा धक्का बसलाय सचिन 11 बिनार या टीमला. स्कर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संकलित झाला मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट गेले मनोज आणि त्यानंतर कपिल घाटाल. 5 बॉलमध्ये एकही सुद्धा धाव आली नाही. आज सकाळी कारनामा महेश जाधवनं घडवला. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मात्र मनस्वी स्पोर्ट्स गाणे या संघाला त्या धावा झाला नाहीत आणि 6 बॉल जे आहेत त्यामध्ये 4 विकेट घेतले, अर्थातच मेडल षटक हाताळलं. यावेळेला शेवटचा बॉल आहे कारण फार रिक्स घेतली होती, कारण चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं होतं, पिके देखील गेली परंतु एक सिंगल आली आणि सिंगलने पवनने मात्र अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली, सिंगलने अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर पहिले षटक जे आहे ते सुद्धा संपलंय. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या जात आहेत 2-1. काय गोलंदाजी राहिली, जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली, खास करून आई गावदेवी अंजूर बी या टीमच्या वतीने. त्यानंतर मात्र येणारा जो स्पेल आहे सेकंड ओव्हरचा, त्या सेकंड ओव्हरच्या स्पेलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील तर अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. कारण खास करून पवन आहे, पवन देखील एक चांगला फलंदाज देखील आहे, गोलंदाज देखील आहे, परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सचिन 11 बिनारे टीम मध्ये. परंतु आज प्रामुख्याने मुख्य खेळाडू नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना अग्नि परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची एक संधी, आपल्यामध्ये किती क्षमता आहे. 2 विकेट गेल्याच्या नंतर टॉप ऑर्डर थोडंसं फ्लॉप ठरलेत, मिडल ऑर्डर, त्याच्यानंतर मात्र स्लो ऑर्डर. परंतु ग्रामीण क्रिकेट आज कमजोर राहिला नाही आहे, कारण आज 11व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील कुठल्याही क्षणाला षटकार ठोकू शकतो. ही ताकद आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असं परंतु 2 विकेट गेले, त्याच्यानंतर मात्र पहिलं षटक संपलं, एक सिंगल धाव लागली. समीर गोलंदाजीमध्ये आले, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सपनेशी दबालिक मार्क वर समीर तयार झालेत. चला जास्त वेळ घेऊ नका. यावेळेला फुलटा बॉल आहे, ऑन साइडला चांगला ट्रिक केला फटका, परंतु फिल्डिंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण जोपर्यंत बॉल उचलला पिकला तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे, म्हणजे 2 धावांनी धाव फलक आहे तो देखील पुढे जाईल. कारण ॲज अ सिंगल डबल धावा 18 बॉल मध्ये 21 धावा बनवायचे होते. पहिलं षटक मात्र चांगलं राहिलं, आई गावदेवी अंजूर बी या संघाच्या बाजूने राहिले ते षटक. परंतु दुसरं जे षटक आहे यावेळेला देखील फाईन खेळलेत असं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव
घेण्याचा जो प्रयत्न, तालमेलची कमी, तालमेलची कमतरता, भरपूर टायमिंग देखील होता परंतु यस नो बेडची कमतरता पाहायला मिळते आणि पवन तिकडे कॉल न देता निघून गेला आणि त्याच्यानंतर मात्र यश यांना देखील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणखी की विकेट मित्र म्हणे साहजिकतेने या 2 धावा होऊ शकल्या असत्या कारण कॉल बॅक नाही आहे, थोडीशी तालमेल ती कमी आहे, प्रॅक्टिस अभाव असेल परंतु फिकी देखील खराब झाली होती आणि अशा वेळेला मात्र ती धाव ऑलमोस्ट कंप्लीट झाली असती परंतु तसं काही झालं नाही आहे. त्यानंतर मात्र एक सिंगल आली, रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला आणि एक सिंगलने 4 धाव संख्येवर मात्र पोहोचलेला आहे म्हणजे 4 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जातात. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, विजय फिल्डर लॉंगॉनला पाहायला मिळाले कारण अंदाज नाही घेता थोडीशी अंदाजून पुढे गेले होते, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच ड्रॉप झाली आणि स्लग फॅक्टर मात्र मिळालं परंतु एक सिंगल आली आणि सिंगलने अलवरपणे 5 या आकड्यावरती पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा या मात्र कशा बनवता येतील त्याकरता प्रयत्न करावा लागेल. यावेळेला मात्र इंटू द गॅप शोधला, परफेक्ट टॉपिंग, लाजवाब स्ट्रोक आणि सरळ बॉल पाठवला, क्रॉस द एरो, धावा मिळतील 4. असं महत्वपूर्ण चौकार येतोय, अगदी स्फुल करण्याचा प्रयत्न देखील चांगला झाला. रोशनच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत, महत्वपूर्ण 4 धावा, पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक थ्रू लावला होता, त्या धावा मात्र इथे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून झाला आणि यावेळी देखील फक्त निमित्त स्लाइस केला, स्लीप पॉईंटला ट्रॅक केला, त्याच्यानंतर मात्र फिल्डर तिथे उपस्थित होते, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं, एक सिंगल आली आणि सिंगलने ज्या धावा आहेत त्या देखील लागल्या जातात. स्कोर बरोबर 10. 7 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज आहे. या दरम्यान फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर एक सिंगल देखील जमा झाली. बॉल जोपर्यंत मात्र कलेक्शन होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली म्हणजे 2 धावा आलेल्या आहेत कारण येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये लक्षात घ्या पण आपल्या करिता तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. बिमर करिता फुल टॉस डिलिव्हरीज पाहायला मिळाली आणि त्याच्यावर देखील 2 धावा कंप्लीट झाल्या म्हणजे 2 धावांनी स्कोरबोर्ड जो आहे तो देखील पोहोचला 12 धावसंख्येवर म्हणजे अजूनही 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चांगला बॉल आहे. परंतु 2 षटक जे आहेत ते देखील संपलेले आहेत परंतु येणारे बॉल आपल्याकडे बाकी आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये एकीपेक्षा 9 धावांचा आहे. काय घडेल अजूनही मॅच बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ मात्र संपला परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा ज्या 11 आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आली. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द मनामध्ये बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि ते आपल्या कर्तृत्वाने साध्य करावं. परंतु कर्तृत्वाने साध्य करत असताना कशा प्रकारे याच धावा 6 चेंडूमध्ये बनवल्या जातील राफुल यावेळेला मात्र खरा बॉल आहे. उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल हाताळला. दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये चेंडूचे पिके पाहायला मिळाले. एक धाव ही दोन्ही संघाकरता फार अगदी अतिशय महत्वाची आहे. एकदा मात्र वाईट स्वरूपामध्ये आली
चांगला बेनिफिट मिळाला सचिन 11 बिनार या संघाला. बरं तो एक सिंगल धावा आल्याच्या नंतर स्कोरबोर्ड आहे हलवरपणे पुढे जाईल म्हणजे धावा ज्या आहेत त्या देखील 13 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात. यावेळी देखील पुन्हा एकदा खर्रा बॉल हाताळलाय वाईट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र जबरपास शॉर्ट लेग मधून बॉल थर्ड मॅन कडे गेलाय. त्याच्यानंतर 2 धावा तर पळून काढलेल्या आहेत पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. खरं वाईट बॉलचा इशारा एकदा एक्झॅक्ट जर आपण बघितलं ना तर जास्त बॉल डावा सीच्या बाहेर हाताळला होता म्हणजे 3 धावा या देखील आलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा बॉल न हाताळता 4 धावा ज्या अंकित झालेल्या आहेत म्हणजे सचिन 11 बिनार संघाकरता हा दिवाळीचा बोनस. पुन्हा एकदा हा बॉल परत एकदा हात लावावा लागेल. खराब गोलंदाजी कारण 6 बॉलमध्ये 9 धावा. मॅच मात्र अगदी 50-50 अवस्थेमध्ये होती आणि त्याचबरोबर कैलासवासी अंबपोषा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजेंद्र अंब पाटील यांच्या माध्यमातून सन्मान चिन्हाची व्यवस्था आपल्याला केलेला आहे. सलग 4था दिवस आहे त्यांची उपस्थिती आणि त्यानंतर मात्र संपूर्ण कमिटीला त्यांचं योगदान हे देखील फार चांगलं राहिलंय. परंतु यावेळेला फटका चांगला आहे परंतु फिल्डर तिकडे उपस्थित होते कारण पुणे शहरात झेल तर सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र पुणे एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तालमेलची कमतरता पुणे एकदा पाहायला मिळाली. अजिबात कॉलबॅक नाही आहे आणि साहजिक त्याची दुसरी धाव सुद्धा होऊ शकली असती आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. जगदीश तपेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये परंतु धावा ज्या आहेत त्या 18 रन लागलेल्या आहेत परंतु खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. डावा स्टिकच्या बाहेर प्रत्येक बॉल वाईड स्वरूपामध्ये हाताळला. आतापर्यंत 5 चेंडू आणि 3 ची गरज आहे. यावेळी देखील अगदी फुटबॉल पद्धतीने खेळले जगदीश कारण फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यानंतर मात्र आज क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी लेगवर आदळला आणि त्याच्यावर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या म्हणजे 2 धावा स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता असेल. या वेळेला मात्र जबरदस्त बैठक शॉट टायमी मात्र जवाब साध्य केलाय आणि सरळ बॉल पाठवलाय विजयांकरता आणि विजय सादर केलाय सचिन 11 बिनार या संघाने. अभिनंदन सचिन 11 बिनार. हडलक आणि गावदेवी अंजूर बी कारण शेवटचं षटक जे राहिलं थोडंसं खराब राहिलं आणि अशातच मात्र मॅच जिंकलेली आहे सचिन 11 बिनार संघ आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने अगदी ज्या वेळेला आपल्याकडे कमी धावा होतात त्यावेळेला आपण गोलंदाज मात्र हवी ठरलेले असतात परंतु कपिलने 3 विकेट घेतले आपल्या गोलंदाजीमध्ये आणि फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि बॅटिंगमध्ये जरी सबसेल फेल ठरला तरी मात्र गोलंदाजीमध्ये जबरदस्त कारनामा केला आणि ही मॅच सचिन 11 बिनार या संघाने जिंकली आणि या सामन्याचा एक तारणहार खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच कपिल घाटाल.